नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार. कथाकथन चॅनलतर्फे मी विजय चंद्रकांत महामेने आपणा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, माझ्या कथांना मिळणारा प्रतिसाद बघून खूप आनंद वाटतो आहे. या आधीची कथा लव्ह मॅरेज इन्शुरन्स याला आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आज मी आपणासमोर श्री चंद्रकांत महामेने यांनी लिहिलेली साला अतिरेकी नावाची कथा सादर करतो आहे. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अभिप्राय द्यावा ही विनंती. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नाशकातील मध्यवर्ती बस स्थानक ओलांडून तो शरणपूर रस्त्याने राजीव गांधी भवनपाशी येताच निरनिराळ्या बँकांच्या नावाच्या पाट्या वाचून त्याच्या मनात विचार आला. या रस्त्याचे बँक स्ट्रीट असे नामांतर करण्याची सूचना मनपाकडे पाठवावी. नको रे बुवा, नामांतराच्या बाजूने व विरोधी आंदोलन उभे राहील कदाचित आणि त्यात या बँकांचीच मोडतोड होईल. या भीतीने त्याने पहिला विचार स्थगित केला व त्याला हव्या असलेल्या बँकेसमोर त्याने मोटरसायकल थांबवली. गाडी उभी करून त्याने बँकेत शिरताना मनगटी घड्याळ बघितले. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. बँकेच्या या शाखेचे कामकाज सकाळी व संध्याकाळी अशा 2 पाळीत चालणारे होते. आता शाखा उघडून अर्धा तास झाला होता. गर्दी असेल का, त्याला शंका आली. आपल्याला लवकरात लवकर परत जायला हवं. आपल्यासाठी खोळंबा झाला तर अवेळी स्फोट होऊन टार्गेट चुकविणाऱ्या बॉम्बसारखी स्थिती व्हायची कदाचित तिथं. काउंटरजवळ येऊन त्याने चेक सादर केला. टोकन घेतले. गर्दीचा अंदाज बघून कॅश मिळण्यास किमान 20 ते 25 मिनिटे लागतील असे समजून तो बँकेबाहेर येऊन फुटपाथवर उभा राहिला. गॉगल डोळ्यावर चढविला. म्हणजे कुणाकडेही बिनधास्त न्याहाळून बघता येतं. सिगारेटचा आस्वाद घेता येता गंमत म्हणून बँकेत शिरणाऱ्या व बँकेतून बाहेर येणाऱ्यावर त्याने नजर ठेवली. बेफिकीरपणे आत शिरणारा, पैसे काढणारा किंवा क्रॉस चेक जमा करणारा असणार. हातातली बॅग छातीशी घट्ट धरून सावधपणे पायऱ्या चढणारा, भरपूर रोकड जमा करणारा असणार. अन पायऱ्या सावधपणे उतरणारा. ज्या अर्थी पॅन्टच्या खिशात एक हात घालून चालतोय, त्या अर्थी खिशातल्या नोटाच्या बंडलावर कुणाची तरी शार्विलकी नजर जाऊ नये याची काळजी घेतोय. अरे, पण हा आपल्याकडे संशयित नजरेने का बघतोय? छे, हा उगीच आपल्याला संशय येतोय. तो स्वतःशीच हसला. हे निरीक्षण चालू असतानाच एक स्कूटर त्याच्यासमोर फुटपाथवर जवळ येऊन उभी राहिली. कमरेला खोचलेला साडीचा पदर तिने काढला. ओढणीसारख्या वस्त्राने संपूर्ण चेहरा अतिरेक्यासारखा झाकलेला होता. ते वस्त्रही तिने दूर केले. आहा, तो उद्गारला. अवगुंठित पुष्पगुच्छावरचं आवरण काढलं गेलं की कुंतल, कपोल, नयन, नासिका, ओष्ठ, गाल आणि उघडा गळा या नाजूक फुलांचा गोरा पुष्पगुच्छ. स्कूटर लॉक करून ती बँकेत शिरली. चुंबकीय नियमानुसार तोही तिच्या मागोमाग बँकेत गेला. बाकावर बसून तिला डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करू लागला. मुक्त बॉबकट केशरचना, स्लीवलेस ब्लाऊजमुळे दृश्यमान दंड, पाठ, पोट, गळा जणू काय ओपन चेकच. नाजूक शेलाटी देहयष्टी. जुने फिल्मगीत त्याच्या ओठावर आले. चौदवी का चांद हो या आफ्ताब हो
जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, चौदहवीं का चांद हो. काउंटरवर चेक देऊन ती त्याच्याप्रमाणेच कॅशियरने नंबर पुकारण्याची वाट बघत त्याच्या शेजारी बाकावर येऊन बसले. त्याची मान अधूनमधून तिच्याकडे वळू लागली. भुवया वाकडे करून तिनेही त्याच्याकडे एकदा बघितले आणि खात्री करून घेण्यासाठी पुन्हा पाहिले. नक्की तोच फुटपाथवर उभा राहून आपल्याकडे हावरटपणे बघणारा तोच हा दादा. पठाणी पद्धतीच्या घोळदार झब्बा पायजम्यातला काळ्या चष्म्याआडून काय बघत होता. बाई ग, केवढी दाढी वाढली. हां, वाढली की मुद्दाम वाढवली. एवढ्यात बसलेला तो उभा राहिला. त्या रिकाम्या जागेवर एक वृद्ध स्त्री बसली. आपल्याला न्याहाळून बघण्यासाठीच उठला. त्या म्हातारीला जागा देण्याचा बहाणा फक्त. त्याने अंगातल्या पठाणी जॅकेटातून रुमाल काढला आणि गळ्याभोवती गुंडाळून बांधला आणि तिच्या मनात भीतीची पाल चुकचुकली. हा उंचापुरा आडव्या बांध्याचा, अंगात त्या अफगाणी लोकांना टीव्हीवर अलीकडेच दाखवले अशा तरुणाचा पोशाख, लांबलचक दाढी. हा गुंड की अतिरेकी? अफगाणिस्तानातून तालिबान राजवट खतम करण्यासाठी अमेरिकेने हल्ले केले तेव्हा काही हजार जिहादी पाकिस्तानात पळाले. ते आता भारतात शिरून घातपाती कारवाया करण्याची शक्यता असल्याचं तिनं वृत्तपत्रात अलीकडेच वाचलं होतं. त्यातलाच हा असेल का? या शंकेसरशी ती अस्वस्थ झाली व उभी राहिली. तेवढ्यात तिचा टोकन नंबर 63 कॅशियरच्या काउंटरवर दाखवला गेला व ती झटकन काउंटरच्या दिशेने गेली. अरे च्या, आपल्यानंतर ही बँकेत आली आणि हिचा नंबर आपल्या आधी लागलाही. चौकशी करण्यासाठी तो कॅशियरच्या खिडकीपाशी गेला. ती तेव्हा तिथेच उभी होती. खिडकी आड लेडी कॅशियर नोटा हाताळीत होती. खिडकीकडे तोंड नेऊन त्याने विचारलं, अहो, टोकन नंबर 36 ऐवजी 63चं बटन दाबलं का तुम्ही? तुम्ही कशाला पंचायत करता 63ची? त्याच्या शेजारची ती 14वीं का चांद तरुणी खेकसली. अहो, मी कॅशियरला विचारलं. आईला रागाने बोलली तरी आवाज सर्वनीय आहे. हां, त्याने मूक अभिप्राय दिला. मिस्टर, मी बरोबर बटन दाबलं, ती लेडी कॅशियर उत्तरली. मग माझा नंबर 36 का नाही आला अजून? झोपला होता का मिस्टर इतका वेळ? लेडी कॅशियर खेकसली. छे हो, इथे इतकी सुंदर दृश्य असताना ती बघण्याऐवजी झोपेन कसा? खरंच? ती लेडी कॅशियर लाजली. बोंबला, आपण बाण कोणाला मारला आणि घायाळ कोण झालं? अहो, 2दा तुमचा टोकन नंबर दाखवला, लेडी कॅशियर म्हणाली. सॉरी मॅडम, माझं लक्ष नव्हतं. 100चं एक बंडल त्या तरुणाला देत कॅशियर म्हणाली, आता थांबा जरा. टोकनशी खेळता खेळता तो त्या तरुणीकडे बघू लागला. तिने नोटाचे बंडल पर्समध्ये ठेवलं आणि त्याच्याकडे बघितलं. त्याचं आपल्या हालचालीवर लक्ष आहे हे तिने हेरलं आणि पर्समधलं बंडल काढून छातीकडे नेलं आणि ब्लाऊजच्या आड ठेवलं. ही कृती करताना ती हसत असावी असे त्याला शंका आली. पर्समधल्या पैशाचं पिक पॉकेटिंग होईल, पण इथले पैसे पळविण्याची कुणाची हिंमत आहे? असं तर तिला सुचवायचं नसेल. तिने काउंटर सोडलं आणि ती अंतर्धान पावली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो म्हणाला, बघतच राहिला आणि तिसराच कुणी खिडकीशी येऊन टोकन देऊ लागला.
मिस्टर, माझा 36 नंबर. त्याने आक्षेप घेतला. त्याच वेळी त्या इसमाने इंडिकेटरच्या आकड्याकडे त्याचं लक्ष वेधलं. तो होता 66. अहो मॅडम, त्याचा आता आवाज चढला. मिस्टर 36, ती चष्म्याआडचे डोळे मिचकावून म्हणाली. जाणाऱ्या त्या मिस 63कडे तुम्ही डोळे लावले होते तेव्हा तिसऱ्यांदा तुम्हाला संधी दिली मी. थांबा आता आणखी थोडा वेळ. दिल के साथ मेरा नंबर भी लेकर चली गई और इस कैशियर की सूरत देखने की नौबत आ गई, तो मनात म्हणाला. अखेरीस त्याचा नंबर लागला. आता पैसे व्यवस्थित मोजून घ्या आणि मोजताना इतर कुणाकडे बघण्याचं नाटक करू नका. लेडी कॅशियरने पुन्हा एकदा टोमणा मारला. नाटक? बापरे, नाटकवाले आता माझ्या नावाने शंख करत असतील. त्याने घाईनं पैसे मोजले आणि बँकेच्या दारातून बाहेर आला. आता कुठेही लक्ष विचलित न होऊ देता सरळ कंपनीच्या गेस्ट हाऊसकडे गाडी पळविणे. तिथे नाटकाच्या प्रॅक्टिससाठी माझ्याकरता खोळंबले असतील माझे सहकारी सगळे. तो त्याच्या स्कूटरकडे जाऊ लागला. तोच त्याला दिसले की ती चंद्रमुखी तिची स्कूटर चालू करण्याची खटपट करीत होती. त्याच्या पायांची गती आपोआप थांबली व तिच्या खटपटीकडे तो बघू लागला. बऱ्याचदा किक मारूनही ती स्कूटर काही चालू होईना. त्याला राहवलं नाही. त्याने मनातल्या मनात तिच्या त्या वाहनाला दोष दिला. वेडे स्कूटरे, इतकी सुंदर सवारी तुला लाभली आणि तू खुशाल रुसलीस. या रूपमतीचा कोमल स्पर्श तुला नकोसा वाटतोय का? का तिचा लत्ता प्रहारही तुला सुखदाही वाटतो? तिनं किक मारता मारता मागे वळून बघितलं. बाई ग, ती मनात चपापली. पठाणी पोशाखातला तो कोण गुंड, दादा की पाकिटमार की अतिरेकी आपल्या मागोमाग बाहेर आलाय आणि वॉच ठेवून आहे तो माझ्यावर. आपल्या जवळची मोठी रक्कम आणि ही मेली स्कूटर स्टार्ट होत नाहीये. तिने राग व्यक्त करायला स्कूटरला जोराने किक मारली. तसा त्या स्टार्टरने उलटा प्रवास करून तिच्या पोटरीला जोरात धक्का दिला. आई ग, ती कळवळली. मे आय हेल्प यू न राहून त्याने मदतीचा हात पुढे केला. नो, माइंड युअर ओन बिझनेस. तिने चक्क झिडकारून त्याचा अपमान केला आणि पुन्हा किक मारण्यापूर्वी स्कूटरची विनवणी केली. स्कूटरबाई, प्लीज स्टार्ट हो. संध्याकाळ संपण्यापूर्वीच वैऱ्याची रात्र सुरू झाली. जागी हो. वैरी हाताच्या अंतरावर उभा आहे. दबा धरून केव्हा गाला घालील याचा नेम नाही. आणि नेम धरून तो त्याच्या खिशातलं पिस्तूल. प्लीज प्लीज माझी लाज राख. मनातल्या मनात असा जप करीत ती सुंदरी स्कूटरवर ओंडवी झाली. स्कूटरच्या खालच्या भागाशी तिने काही खाटखुट केलं. मग स्कूटर किंचित आडवी करून पुन्हा उभी केली आणि देवाचं नाव घेऊन किक मारले. स्कूटर प्रसन्न होऊन धावण्यासाठी घोड्यासारखी फुरफुर करू लागले. सुंदरीनं लगेच तिचा लगाम सैल सोडला आणि तळ सोडून ती धावू लागली. चला मिस्टर, त्याने स्वतःला बजावले. तिने म्हटलंय ना, माइंड युअर ओन बिझनेस. तिचा हा सल्ला आपण मानायलाच हवा. त्यानेही त्याची स्कूटर स्टँडवरून काढून सुरू केली आणि तळ सोडण्यापूर्वी त्याने सुंदरीच्या रणक्षेत्राकडे बघितलं. म्हणजे तिची स्कूटर जिथे उभी होती तिथे त्याने सहज बघितलं. त्या क्षणी तो चकित झाला. स्कूटर उभी करून तो 4 पावलं चालला, वाकला आणि त्वरेने स्कूटरवर स्वार होऊन तो तिच्या दिशेने स्कूटर पळवू लागला. शरणपूर रोड पार करून ती कॉलेज रोडला लागली होती. चला चला, आय मस्ट फॉलो हर, ओव्हरटेक हर. हिरवा संपून पिवळा सिग्नल लागला तरी पर्वा न करता तो धावला. कॉलेज रोडला लागला. तिचा पाठलाग वेग वाढवीत गर्दीतून कौशल्याने
हा गुंड अतिरेकी वगैरे वगैरे आपल्या मागेच लागला की, अन तो हात उंचावून आपल्याला थांबायचा इशारा करतोय. तिने स्कूटरचा वेग वाढविला. काय साली कार्टी आहे, दातोट खात त्याने शिवी हासडली. स्वतःला स्कूटर चॅम्पियन समजते की काय? लेकिन हम भी कुछ कम नहीं. पोट्टे बघच तू आता, तुला ओव्हरटेक करून मांजरासारखा आडवा नाही आलो तर मिशा उतरून ठेवेन. त्याने गाडीचा वेग वाढविला आणि तिला हाक मारण्यासाठी तोंडाचा आ केला. पण हाक ते रे की, तिचं तर आपल्याला नावच माहिती नाही, मग हाक मारणार कशी? चंद्रमुखी म्हणावं. लगेच त्याला टी व्हीवरची ती गोविंदाची जाहिरात आठवली. अरे ओ चंद्रमुखी, असे म्हणत गोविंदा प्रेयसीला मिठीत घेतो. छान नाव आहे, आपण तिला याच नावाने पुकारू, मग तिचं मूळचं नाव कोणतं का असू दे. अरेच्छा, तिचं नाव बदलण्याचा आपल्याला काय अधिकार? ए ए चंद्रमुखी बुरखावाली, थांबव स्कूटर, थांबव. तो ओरडला. पुन्हा त्याला स्वतःचंच हसू आलं. चंद्रमुखी आणि बुरखावाली हे दोन शब्द परस्पर विसंगत नाहीत का? बाई ग, हा तटिंगन तर आपल्याला हाका मारतोय. हां, तिनं आरशात बघितलं. हा खूपच जवळ आलाय. तिनं आणखी वेग वाढवला. आईला तो उद्गारला, पण लगेच जिभेला लगाम घालून त्याने स्कूटरचा लगाम आणखी सैल केला. कॉलेज रोड महाविद्यालयीन पोरापोरींना गजबजलेला होता. आता कॉलेज सुटले होते, तरी तरी त्या प्रेम परिसरात बरेच जण रेंगाळत होतेच. शिवाय आजूबाजूची तरुण जोडपी, वृद्धगण, फिरायला निघालेले, वाहनांची ये जा, जीव मुठीत आणि जोडीदाराचा हात हातात घट्ट धरून चालावे लागते. अशा स्थितीत पुढे एक पोरगी आणि तिचा पाठलाग करणारा तिच्या मागे स्कूटरवरून लागलाय. त्यात पळणारा पोशाखावरून, दाढीवरून कोणीतरी अतिरेकी असावा. केव्हा बॉम्ब फेकील किंवा रायफलमधून गोळ्याचा वर्षाव करील या भीतीने किंचाळून काही बायकांनी आपल्या जोडीदारांना मिठ्या मारल्या आणि त्यातल्या काहींनी पुन्हा किंचाळल्या, कारण त्यांच्या लक्षात आलं आपण आपल्या जोडीदाराच्या ऐवजी दुसऱ्याच पुरुषाच्या गळ्यात पडलो आहे. हे सनसनाटे दृश्य बघून कॉलेजातली पोरं चेकाळली. आपापल्या वाहनांवर बसून पाठलाग करणाऱ्याचा पाठलाग करू लागले. अरेच्छा, ही पोरं कशासाठी आपल्याबरोबर त्यांच्या गाड्या पळवित आहेत? त्याला प्रश्न पडला. या चंद्रमुखीचे सारेजण आशिक तर नाहीत ना? अगं बाई, तिनं स्कूटरच्या आरशातून निहाळलं. आणखी बरेच जण आपला पाठलाग करतायत. नक्की नक्की या घटनेचे साथीदार असावेत, गँगस्टर असावेत. सारेच जण मिळून आपल्याला घेराव घालतील, आणखी कोंडी करतील आणि आपल्याला पळवून नेतील अज्ञात स्थळी. मग पुढचा तो भयानक प्रकार. केवळ कल्पनेनेच तिला कापरे भरले. स्कूटर मॉडेल कॉलनी पार करून गंगापूर जोड रस्त्याला लागली. रस्त्यावरची रहदारी ठप्प होऊन या प्रकाराकडे भयभीत आश्चर्याने बघू लागले आणि कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला. वाह्यात पोरपोरी बेफाम वाहनं हाकून रहदारीला अडथळा आणतायत. काही मिनिटातच पोलीस व्हॅन रस्त्याला लागली. जोड रस्ता ओलांडून तिची स्कूटर गंगापूर रस्त्याने सोमेश्वरच्या दिशेने धावू लागली. त्यानेही सफाईदार वळण घेऊन तिचा पाठलाग चालू ठेवला. आता तो तिच्या समीप आला. सावकारनगर परिसर सुरू झाला आणि तिच्या डोळ्यांनी टिपले. तिचा भाऊ काही मित्रांसह रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पानटपरीजवळ उभा आहे. तिला धीर आला. तिनं स्कूटर थांबवली. सुलू, अगं वाघ बीक लागला का काय तुझ्या पाठी? किती वेगाने गाडी हाकते? वाघ नाही, अतिरेकी, ती कशी बशी म्हणाली. काय? तो बघ, त्याच्या गँगसह येतोय भाई. तिने
त्याच्याकडे बोट दाखवलं. कुठे साला? तगड्या पैलवान भाईनं बाह्या मागे सारल्या. पुढे होऊन स्कूटर उभी करणाऱ्याला त्याने शिवी हासडली. कोणाला साला म्हणतायत मिस्टर? साल्या, तुला म्हणालो साल्या. भाईनं त्याची गच्ची धरली. अहो, माझं लग्नच झालं नाही अजून, तर मी तुमचाच काय कोणाचाही साला होणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर भाईने तोंडाऐवजी हातानं दिलं श्रीमुखात भडकावून. अहो, हे काय? हिचा पाठलाग करीत होतास ना साल्या? करीत होतो. तो चटकन कबूल झाला. भर रस्त्यात यानं मला इशारे केले, हातवारे केले आणि मला थांबायला भाग पाडत होता. हो हो, सारं केलं मी. साल्या, वर तोंड करून कबूल करायला शरम नाही वाटत तुला? भाईनं दरडावले. माझं जरासं ऐकून घ्या प्लीज. कशाला ऐकायचे? तू कबूल केलंस ना सारं. आता तुझी बोलतीच बंद करतो साल्या. भाईनं त्याच्या तोंडावर ठोसा लगावण्यासाठी हात वर करताच त्याने अडविला. माझं ऐकून घेतल्याशिवाय मी मार खाणार नाही. पोलीस आले. कोणीतरी ओरडलं. तसे भाईचे मित्र आपापली वाहने घेऊन पाठलाग करणारे रिकामटेकडे गायब झाले. व्हॅनमधून पोलीस इन्स्पेक्टर उतरले. त्यांच्याकडे सुलोचना तरातरा गेली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, पकडा या गुंडाला. काय रे भडव्या, बेफान वाहन पळवतोस काय? पोलीस इन्स्पेक्टरने श्रीमुखात ठेवून दिली. सुलोचनाचा भाऊ पैलवान भाईच्या. आई ग, अहो मी नाही. गाल चोळीत भाई कणत म्हणाला. हा साला माझ्या बहिणीच्या मागे लागलाय. लागलो होतो आणि ते मी आधीच कबूल केलं इन्स्पेक्टर साहेब. तेव्हा मला भडवा म्हणण्याचे आणि माझ्या थोबाडीत मारण्याचे कष्ट घेऊ नका प्लीज, तो घाईने म्हणाला. फार शहाणा दिसतोय. पोलीस इन्स्पेक्टरने संशयाने त्याच्याकडे बघितले. नाम क्या है तेरा? आनंद नगरकर. अभि झूठा नाम बताता है? पोलीस इन्स्पेक्टरने त्याच्या कानफाडात लगावले. तू तो आतंकवादी दिखता है. एखाद्या अतिरेक्याला पकडण्याची संधी आपल्याला मिळते या कल्पनेनेच पोलीस इन्स्पेक्टर स्वतःवर खुश झाले. एवढ्या कामगिरीवर आपल्याला झटपट बढती मिळेल. कमाल करताय तुम्ही. ही भाई मला साला करताय, तर तुम्ही मला सरळ अतिरेकी ठरवलं. अहो, मी शुद्ध मराठी भाषेत बोलतोय. तो फिर क्या हुआ साले? भाईने म्हटले. तो दाऊद इब्राहिम कोकणातला. मराठी त्याला येतंय की? या पठाणी पोशाखावरून तुम्हाला संशय आलाय का? आनंदनं विचारलं. अहो, ती एक गंमतच झाली. मी मायकोत इंजिनियर आहे. त्या कंपनीची नाट्य शाखा आहे. तिच्यामार्फत आम्ही नाटक बसवलं आहे. आम्ही सारे एक. हे नाटक स्टेज करतोय. त्याची तालीम चालू असतानाच मी बँकेतून पैसे काढायला आलो होतो. थापा मारतोय हा, सुलू चिडली. बँकेतून नाटकाच्या तालमीला जायचं सोडून माझ्या मागे का लागला हा? अटक करा त्याला. त्यासाठी तुम्हाला लेखी तक्रार नोंदवावी लागेल. लेखी तक्रार? भाई एकदम बिचकला. उद्या पेपरात तिचं नाव छापून येणार आणि ते वाचून कदाचित माझं लग्न लांबणीवर पडणार. बहिणीचं नाव वाचून भावाचं लग्न लांबणीवर? पोलीस इन्स्पेक्टर गोंधळले. अहो, हिला बघायला एक स्थळ येणार आहे. हिला पसंत केलं त्यांनी तर माझं आडलेलं गाडं मार्गी लागेल. हो ना, सुलू म्हणाले. सारी जय्यत तयारी केली. हुंडा मागितलं तर लगेच ॲडव्हान्स म्हणून 10,000 रुपये मी बँकेतून काढलेत. आणि तिने ब्लाऊजपाशी चाचपणी केली. दुसऱ्या क्षणी ती किंचळली. माय गॉड, माझे 10,000 रुपये माझ्यापाशी सुरक्षित आहेत. अधिक वेळ न दवडता आनंद म्हणाला. तुम्ही स्कूटर स्टार्ट करताना वाकल्यामुळे बंडल खाली पडलं असावं. ते मी बघितलं, उचललं. तुम्हाला देण्यासाठीच मी तुमचा पाठलाग करीत होतो. त्यानं खिशातून बंडल काढलं आणि तिच्यासमोर धरलं. मोजून घ्या. भाई, सुलोचना व पोलीस इन्स्पेक्टर चकित होऊन स्तब्धपणे बघत उभे राहिले. इन्स्पेक्टर साहेब,
स्तब्धता भंग करून आनंद म्हणाला, आता कोणत्याही कारणाने तुम्ही मला अटक करणार असाल तर उद्याचा दिवस जाईपर्यंत प्लीज थांबा. का बरं? अटकपूर्व जामीन मिळवायचा डाव आहे का तुझा? छे छे छे. यांच्याप्रमाणे मीही एक स्थळ बघायला जाणार आहे उद्या. मी तिथं पोहोचण्यापूर्वी माझ्या अटकेची, तरुणीच्या पाठलागाची बातमी त्या मुलीपर्यंत पोहोचली तर तिचा घरचा दरवाजा मला कायमचा बंद होईल. मला माफ करा मिस्टर नगरकर. सुलोचना शर्मिंदी झाली. नगरकर. भाईचा पैलवानी भेजा आता चमकला. बाळासाहेब नगरकरांना ओळखता? त्यांचा मुलगा आहे मी. भाई शटप. आता सुलोचना भावावर चिडली. एका प्रामाणिक माणसाला तू शिव्या देतोस? शिव्या नाही ग, जमलंच तर माझं नातं प्रस्थापित करतो. म्हणजे? आनंदला शंका आली. अहो, बाळासाहेब नगरकरांचे चिरंजीव हिला बघायला येणार असं माझे बाबा परवा म्हणाले होते. ते आत्ता आठवलं. काय? डोळे विस्फारून ती मटकन खाली बसली. म्हणजे उद्याचा निकाल आजच? बोंबलला रे. इन्स्पेक्टर साहेब, माझी चतुर्भुज होण्याची तयारी आहे. तुमच्याकडून नव्हे तर या चंद्रमुखीकडून. आनंदने निकाल दिला. धन्यवाद.